श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई आणि दादांनो, स्वामी छंद या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असतो, म्हणूनच या महिन्याला श्रावण महिना म्हटलं जातं. श्रावण महिना हा पंचांगानुसार 5वा महिना आहे. हिंदू धर्मीयांचा अतिशय पवित्र आणि सात्विक महिना म्हणून हा श्रावण महिना ओळखला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिना नेमका कधी सुरू होतोय आणि यंदा श्रावणात किती सोमवार व कोणती शिवमूठ असणार आहे, त्याचबरोबर श्रावण महिन्यासंदर्भात अजून काही प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. चला या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊया. यंदा पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सुरू होत आहे आणि 11 सप्टेंबर रोजी शुक्रवारी श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. महादेवाला श्रावणी सोमवार अत्यंत प्रिय असतात, तर यंदाच्या श्रावणात एकूण 4 श्रावणी सोमवार येत आहेत. त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत. पहिल्या श्रावणी सोमवारची तारीख आहे 17 ऑगस्ट 2026 आणि त्या दिवशीची शिवमूठ आहे तांदूळ. त्यामुळे या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना शिवलिंगावर 1 मूठ तांदूळ वाहावे आणि अख्खे तांदूळ आपल्याला वाहायचे आहेत, तुकडा तांदूळ वगैरे नाही. दुसरा श्रावणी सोमवार येतोय 24 ऑगस्ट 2026 रोजी आणि या दिवशीची शिवमूठ आहे तीळ. या दिवशी शिवलिंगावर 1 मूठ पांढरे तीळ वाहावे. तिसरा श्रावणी सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे आणि या दिवसाची शिवमूठ आहे मूग. त्यामुळे शिवलिंगावर या दिवशी अख्खे हिरवे मूग अर्पण करावे. मुगाची डाळ नव्हे तर हिरवे अख्खे मूग आपल्याला या दिवशी शिवलिंगावर वाहायचे आहे. चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी. तर या दिवशीची शिवमूठ गहू हे धान्य वाहावे. अशा पद्धतीने यावर्षी एकूण 4 श्रावणी सोमवार असणार आहेत. आता श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी, तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर महादेवाला शुद्ध पाणी, गंगाजल आणि पंचामृत अभिषेक करावा आणि अभिषेक करताना किंवा पूजा करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहावा. पूजेमध्ये काही वस्तू आवर्जून अर्पण कराव्यात, जसे स्वच्छ आणि अखंड बेलपत्र, धोत्रा आणि पांढरी फुलं, भस्म, चंदन आणि अक्षता, फळं आणि सात्विक नैवेद्यसुद्धा. बघा, महादेव हे अत्यंत भोळे आहेत. त्यांना महागड्या वस्तू नकोत. त्यांना हवी असते फक्त तुमची खरी भक्ती. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरन यांना समर्पित असतो. श्रावण महिन्यातील सोमवारी आणि इतरही काही दिवशी उपवास धरले जातात. बघा, श्रावणी सोमवारचे व्रत करताना आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. व्रतादरम्यान तुम्ही फळे खाऊ शकता, तसेच साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे बाकी पदार्थ देखील खाऊ शकता, जसं की वडे, पापड, थालीपीठ, पण भगर अजिबात खाऊ नका, जी सोमवारच्या कोणत्याही व्रतामध्ये अजिबात चालत नाही, म्हणजेच काय खाल्ली जात नाही. बरेच जण विचारतात मीठ का खात नाहीत श्रावणी सोमवारला, तर हो, खाऊ शकतात, ते तुमच्या मनावर आहे. आळणी सोमवार करायचे की आपले साधे भोळे सोमवार म्हणजे सर्वसाधारणपणे इतर लोक करतात तसे आळणी सोमवार तुम्हाला करायचे असतील तर मग तुम्ही श्रावणी सोमवारी फळं खाऊ शकता किंवा उपवासामध्ये खाल्ले जाणारे गोड पदार्थ खा. काही भागांमध्ये पहिल्यापासून प्रथा असते की सोमवारच्या उपवासामध्ये मीठ नाही खात, त्यामुळे तुम्ही बघा तुम्हाला कसं सोयीस्कर होईल त्या पद्धतीने मग तुम्ही पहिल्या सोमवारी जर समजा बिना मिठाचे उपवासाचे पदार्थ खाल्ले तर सर्व सोमवारी तसेच खा. कारण जसं आपण व्रत करतो, व्रताची सुरुवात जशी आपण करतो तर शेवटसुद्धा आपण अगदी त्याच पद्धतीने केला पाहिजे. आपल्यापैकी बरेच जण तर संपूर्ण श्रावण महिना पाळतात. म्हणजे काय की श्रावण महिन्यामध्ये फक्त 1 वेळ जेवण करतात आणि दुसऱ्या वेळा फराळ किंवा फळे खाऊन राहतात. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये बरेच जण नॉनव्हेजसुद्धा वर्ज्य करतात. श्रावण महिन्यामध्ये सात्विक अन्न ग्रहण करण्याचा म्हणजे कांदा लसूण विरहित अन्न ग्रहण करण्याचा संकल्पसुद्धा बऱ्याच जणांचा असतो. श्रावणी सोमवार शिवलिंगावरती जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. श्रावणात पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा आणि महादेवाचे तत्व खूप सक्रिय असते. आता आपण श्रावणामध्ये कोणत्या वारी काय केलं जातं हे देखील पाहू. तर श्रावण महिना हा सणाचा राजा म्हणून सुद्धा ओळखला जातो. श्रावण महिन्यामध्ये तर श्रावणी सोमवार हे असतातच, पण त्याचबरोबर मंगळवारी मंगळागौरसुद्धा साजरी केली जाते.
श्रावणी आणि मंगळवारला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर जीवती पूजनसुद्धा या महिन्यामध्ये केलं जातं. याच महिन्यामध्ये नागपंचमी साजरी केली जाते, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनसुद्धा साजरे केलं जातं, कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला सुद्धा आपण या श्रावण महिन्यामध्ये साजरा करत असतो. आणि पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळासुद्धा आपण या श्रावण महिन्यामध्ये साजरा करतो. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते. नवविवाहित महिलांनी लग्नानंतर पहिली 5 वर्ष हे व्रत करायचं असतं. 5 वर्षानंतर या व्रताचं उद्यापन जे आहे ते केलं जातं. त्याचबरोबर श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची पूजा केली जाते आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजेच आपल्या गुरुची पूजा केली जाते. या व्रतासाठी बुध आणि गुरुची चित्र घेऊन किंवा बालस्थी रेखाटून त्यांची पूजा केली जाते. हे व्रत 7 वर्ष केलं जातं. त्याचप्रमाणे श्रावणातील शुक्रवार हा जरा जीवतिका अर्थात जीवती पूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो, ज्यामध्ये आई दर शुक्रवारी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी जीवतीचे व्रत करू शकते. या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल, तुम्ही तो नक्की पहा. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थांची म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या झाडाला मुळाशी अर्पण केलं जातं. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूची पूजा करणे असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये दर शनिवारी अस्वस्थ मारुती पूजन केले जाते. त्यामुळे शनिवारी आपण आपल्या भावासाठी म्हणून उपवास धरू शकतो. कारण मान्यता अशी आहे की श्रावणी शनिवार आपल्या भावासाठी म्हणून धरावेत आणि श्रावणी सोमवार आपल्या पतीसाठी म्हणून धरावेत. त्याचप्रमाणे श्रावणातील सर्व शनिवार एका खांबावर अथवा भिंतीवर नरसिंहाचे चित्र काढून त्याचे देखील पूजन केले जाते. त्याचप्रमाणे श्रावणातील रविवार हा आदित्य राणूबाई पूजनासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणजेच काय, ज्यामध्ये भगवान सूर्यनारायण आणि राणूबाई यांची पूजा केली जाते. हे व्रत तुमच्यापैकी भरपूर महिलांनी पौष महिन्यामध्ये केलं असेलच. त्याचप्रमाणे श्रावणामध्ये देखील दर रविवारी तुम्हाला ते करता येईल. त्याचप्रमाणे बघा, श्रावणातील चतुर्थीला नागचतुर्थी म्हणून ओळखले जाते. तसेच श्रावणातील पहिली एकादशी ही पुत्रदा एकादशी असते, तर दुसरी एकादशी ही आजा एकादशी असते. श्रावणातल्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात, तर अमावस्याला दर्श पिठोरी अमावस्या. या दिवशी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे संपूर्ण श्रावण महिना हा सणांचा राजा म्हणून ओळखला जातो. आता बघा, श्रावण महिना महिलांसाठी देखील अत्यंत विशेष मानला जातो. असं मानलं जातं की माता पार्वतीने भगवान शिवाला पती रूपात मिळवण्यासाठी तपश्चर्या केली होती आणि श्रावणातच त्यांचा विवाह झाला होता. म्हणूनच अविवाहित मुली इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळावा म्हणून श्रावणी सोमवारचं व्रत करतात. तर विवाहित स्त्रिया सुद्धा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबात सुख समृद्धी राहावी म्हणून शिवपार्वतीची पूजा करतात आणि शिवमूठ वाहतात. आता श्रावणाचं पूर्ण फळ मिळवायचं असेल तर काही साधे नियम पाळण्याची गरज आहे. जसे दररोज शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावं, सात्विक आहार घ्यावा, मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावं, कोणाबद्दलही वाईट विचार, राग किंवा वादविवाद करू नये, गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्रदान करावे, मन आणि आचरण स्वच्छ ठेवावे. बघा, हा केवळ उपवासाचा महिना नाही, तर आपलं मन आणि विचार शुद्ध करण्याचा काळ आहे. तुम्ही सुद्धा या श्रावणात महादेवाची भक्ती करा, त्यांचा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी राहील. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी छंद चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.